लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म मातंग समाजामध्ये सांगलीमध्ये झाला होता. अण्णाभाऊ साठे हे फक्त 1.5 दिवस शाळेमध्ये गेले होते तरी देखील आज 3 करोड लोक भारतामधले त्यांच्या साहित्यावरती पीएचडी करत आहेत. अण्णाभाऊ साठे हे साहित्यिक, समाजसुधारक व क्रांतिकारी विचारवंत होते, ज्यांनी रशियाच्या कानाकोपऱ्यामध्ये पायी चालून शिवाजी महाराजांचे पोवाडे पोहोचवले व त्यांची माहिती ही रशियन लोकांपर्यंत पोहोचवली. ते म्हणजे आपले अण्णाभाऊ साठे. त्यांनी समाज जागृतीचं देखील साधन उभं केलं होतं. त्यांचं लिखाण आज देखील सामान्य माणसाचा आवाज आहे. त्यांनी फकीरा, पाजर, वैर, चित्र, वारण्याचा भाग, सुलतान अशा अनेक कथा आणि कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या होत्या, ज्या महाराष्ट्रामध्ये आणि जगभरामध्ये खूप जास्त प्रसिद्ध होत्या. सुलताना आणि चित्रा नावाची पुस्तके त्यांची रशियामध्ये 1940 मध्ये खूप जास्त प्रसिद्ध झाली होती व त्यांची मागणी रशियामध्ये खूप जास्त होती. अण्णाभाऊ साठे यांची साहित्य ही रशियामध्ये खूप जास्त प्रसिद्ध होती. त्या आवाजामधला राकटपणा, भले रशियामध्ये त्यांच्या समोर मराठी बोलणारे लोक नसतील तरी देखील त्यांची भाषणे ही रशियामध्ये खूप जास्त प्रसिद्ध झाली होती. अण्णाभाऊ साठे यांना रशियाचं कॅपिटल म्हणजे मॉस्को येथे भाषण करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी तुफान गर्दी झाली होती व त्यांचं भाषण तिथलं खूप जास्त प्रसिद्ध झालं होतं. 2023 मध्ये रशियाचं कॅपिटल मॉस्को येथे त्यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं आहे. साहित्य हे रशियामध्ये खूप जास्त प्रसिद्ध होतं व त्यांच्या कित्येक पुस्तकांचं भाषांतर हे रशियन लँग्वेज मध्ये केलं गेलं होतं. ही दाखवते त्यांची लोकप्रियता रशियामध्ये किती जास्त होती. त्यामुळे ही सर्व माहिती आपल्या तरुण पिढीपर्यंत पोहोचणं खूप जास्त गरजेचे आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.